न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद भगवद्गीतेतला 12वा अध्याय, त्यातील आज आपण 17 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत। तर भगवंताच्या आवडीच्या भक्ताची लक्षणं आपण बघत आहोत आणि 17व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत? यो न रुष्यती न द्वेष्टी। तर रुष्यती म्हणजे काय? तर जो हर्षित होत नाही, खूप हर्षित होत नाही म्हणजे काय? जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे म्हणोनी भोग विषेखे हरिखे जीना। माऊली या रुष्यती शब्दाची फोड करताना सांगतात की तो मनुष्य हुरळून जात नाही। खूप चांगल्या घटना त्याच्या आयुष्यात घडल्या तर तो हुरळून जात नाही, म्हणजे आनंदामध्ये रममाण होऊन जात नाही। कारण जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे, त्याला माहितीये की ह्या जरी सांसारिक गोष्टी, या संसारिक सुखाच्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी खरं सुख कशात आहे ते त्याला माहिती आहे। खरं सुख कशात आहे? तर आत्मलाभ म्हणजे स्वतःला, जो स्वतःचा परमात्मा आहे स्वतःमध्ये असलेला, त्याला ओळखल्याशिवाय खरा आनंद नाही हे त्या मनुष्याला माहीत असतं। त्यामुळे संसारातल्या इतर गोष्टी ज्या सुखाच्या त्याला मिळाल्या तरी तो त्यांनी हुरळून जात नाही। त्याला माहितीये मला ज्या वेळेस भगवंत परमात्मा प्राप्त होईल त्यावेळेसच खरं माझ्या मनुष्य जन्माचं सार्थक आहे, म्हणून तो त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। शेवटचं ध्येय त्याचं एकच असतं की स्वतःच्या जन्माचं सार्थक करून घ्यायचे, म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन त्या योगाने भगवंताशी जुळवणी करायची आहे। म्हणून यो न रुष्यती, जो हुरळून जात नाही संसारिक सुखाने, न द्वेष्टी, जो कुणाचाही द्वेष करत नाही। द्वेष का करत नाही तो? पण मागच्या वेळेस सुद्धा बघितलंय, प्रत्येक वेळेला बघितलंय। कारण त्या मनुष्याची वृत्ती कशी झालेली असते? न घडो कोणाही भूताचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। माऊली म्हणतात, आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा। अवघे विश्वची माझे, अशी त्याची वृत्ती झाली आहे। म्हणजे मी जसा आहे तसाच माझ्या समोरचा आहे। नामदेवरायांनी काय केलं? कुत्र्याच्या मागे तुपाची वाटली घेऊन धावत सुटले। का बाबा? शिळी भाकरी खाऊन तुझ्या पोटात दुखू नये। माझ्या पोटात दुखेल ना मी शिळी भाकरी खाल्ल्यावर, मग मी काय करेन? स्वतःसाठी त्या भाकरीला तूप लावेन आणि मग ती खाईन। त्याचप्रमाणे तुझ्यात सुद्धा तो परमात्म्याचा अंश आहे, त्यामुळे तुझ्या सुद्धा पोटात दुखायला नाही पाहिजे, म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावत। अवघे विश्वची माझे, जसा मी आहे तसाच समोरचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैतच राहत नाही। त्यामुळे तुझं माझी ही भावनाच तिथे विरून जाते। म्हणून ज्या मनुष्याच्या ठिकाणी द्वेष नाही, न शोचती म्हणजे काय? तर जो कोणत्याही प्रकारचा शोक करत नाही, दुःख करत नाही। ज्याप्रमाणे पहिल्यांदा आपण बघितलं की हुरळून जात नाही, सुख मिळालं तर हुरळून जात नाही, त्याचप्रमाणे जर दुःख आलं तर त्याचा शोक करून घेतो, तो नेहमी स्थितप्रज्ञ असतो। कशा प्रकारे? पै आपले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोची जो। म्हणजे जे सत्य आहे ते अंतिम सत्य, आत्म्याच्या पुढचं परमात्मा लाभाचं जे सत्य आहे ते त्याला कळालेलं आहे। आणि ते सत्य जे आहे ते कधी सुद्धा बदलणार आहे का? नाही। जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो कधीतरी बदलणार आहे का? नाही बदलणार। रोजचा दिवस वेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगळा आहे। आज उष्ण वातावरण आहे, उद्या थंड आहे। प्रत्येक क्षण हा वेगळा आहे आयुष्यातला, पण जो अंतिम सत्य आहे, जे अंतिम सत्य आहे ते कधी बदलणार आहे का? नाही बदलणार। त्यामुळे मला ते प्राप्त करून घ्यायचं। इतर गोष्टी मला मिळाल्या
नाही तरी मला त्याचं दुःख नाही, अशा प्रकारे त्याची स्थिती झालेली असते. म्हणून हे जाणून गताचे न शोकीजो. काय गेलं असेल, जे काही मिळालं नसेल आयुष्यात, त्याचा जो शोक करत नाही, त्याचा जो दुःख करत नाही, असा भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि पुढचं न कांक्षती. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. कांक्षती म्हणजे काय, तर जो अपेक्षा करत नाही. परत परत फिरून कुठे येतो विषय, अपेक्षेच्या ठिकाणी. की जो अपेक्षा करतो तो नेहमी दुःखी राहतो ना. ज्याला सुख पाहिजे खरं, त्यांनी काय करायला पाहिजे, तर कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवता कामा नये. कारण अपेक्षा जो करतो त्याचा अपेक्षा भंगच होतो. माऊली काय सांगतात माहितीये का, आणि जया परवते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई, जाहला या लागी जो काही आकांक्षीना. तो कशाची अपेक्षाच ठेवत नाही, कारण की त्या एकमेव सत्या पलीकडे इतर काही जगात नाहीच अशी त्याची ठाम भावना झालेली असते. हे बाकी सगळं जे आहे ना ते खोटं आहे, ह्याच्यामध्ये काहीही सत्य नाहीये असं त्याला माहिती असतं. आणि फक्त परमात्मा लाभ करून घेणं हे एकमेवच त्याच्या जीवनाचं सत्य त्याला माहिती असतं. त्यामुळं इतर कोणत्याही गोष्टीची तो अपेक्षाच करत नाही. त्याला काय पाहिजे असतं, तर फक्त ते परमसत्य प्राप्त करून घ्यायचं असतं. परमसत्य म्हणजे काय, तर परम सुखच प्राप्त करायचं आहे. त्या ठिकाणी मनुष्याला सुखाशिवाय काय पाहिजे का. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी न जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. हो, जर का नियतीप्रमाणे आपल्याला दुःख आलं तरच आपण दुःख सहन करू शकतो, नाहीतर कुणालाही वाटत नाही की मला दुःख व्हावं. हे नशिबात आलेलं दुःख आहे, ते आपल्याला सहन करायचं. भोग हा भोगूनच केला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढची गती प्राप्त होत नाही. म्हणून ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही आणि सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्यांनी त्याग केलेला असतो. आता ह्या श्लोकाचा तसा अर्थ घेतला तर कर्माचा त्याग केलेला असतो असा अर्थ होतो, पण आपण असा अर्थ घ्यायचा नाहीये. हे आपण मागच्या वेळेस सुद्धा बघितलेलं आहे. कारण की जेव्हा जन्म मिळतो त्या जन्माप्रमाणे कर्म हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलेच आहे. आणि कर्म करायचं नाही तर मग ह्या जन्मात येऊन काय करायचं, कर्म केल्याशिवाय तर आपली उन्नती होणार नाही. म्हणून काय करायचं आहे, तर त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करायची आहे. कर्मफलाची आसक्ती सोडायची आहे, कर्मफळाचा परित्याग करायचा आहे. आणि तोच भक्तिमान्य समे प्रिय, तोच भक्त भगवंताला प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे सूर्य बघा, त्याला रात्र आणि दिवस काही आहे का, सूर्य हा नेहमी आहेच ना. पृथ्वी फिरतीये बरोबर, म्हणून आपल्याला एकदा सूर्य दिसतोय, एकदा चंद्र दिसतोय. पण सूर्य तर कायम आहे, 24 तास सूर्य हा आकाशामध्ये आहेच. त्याप्रमाणे काय शुभ आणि काय अशुभ हे त्या भक्ताला माहीतच नसतं. फक्त तो त्याचं कर्म व्यवस्थित करत राहतो. ते शुभ आहे, अशुभ आहे, चांगलं आहे, वाईट आहे, मला ते चांगलं शुभ फळ देणार आहे, अशुभ फळ देणार आहे असं त्याच्या डोक्यामध्ये काहीही येत नाही. फक्त ईश्वराने मला ते कार्य दिलेलं आहे म्हणून ते त्याला करायचंय. याचं दृष्टांत मी सांगणार आहे तुम्हाला. की आपल्याला प्रश्न पडतो की मग कर्म तरी कसं करायचं, मग कशासाठी करायचं. फळाची तर अपेक्षा सगळ्यांनाच असते, पण तरी सुद्धा कर्म कशा प्रकारे करायचं याचा दृष्टांत सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी माऊली म्हणतात, तरी तया ऐसे दुसरे आम्हा पहियंते सोयरे, नाही गा साचो कार्य तुझी आण. आपली शपथ घेऊन, भक्ताची शपथ घेऊन माऊली सांगतायत, भगवंत सांगतायत की ह्या भक्तांशिवाय दुसरे सख्खे सोयरे जीवलग नातलग प्रिय असं मला कोणीही नाही. सगळ्यात प्रिय कोण आहे, जो अनन्य भावाने त्या भगवंताला शरण गेलेला आहे, असाच भक्त त्यांना प्रिय आहे. जो कर्म करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही, सुखाने हुरळून जात नाही, दुःखाने अगदी खचून जात नाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये जे सांगणार आहे त्याच्या आधी दृष्टांत सांगते की कर्म कसं करायचंय. एक
गुरु होते आणि त्यांच्या आश्रमामध्ये अनेक शिष्य होते. गुरु शिष्य परंपरेच्या काळातली ही कथा आहे. एक दिवशी गुरु शिष्य असे बाहेर गेलेले असतात, काहीतरी सामान आणण्यासाठी, जंगलातून फुलं फळं आणण्यासाठी असं ते गेलेले असताना रस्त्यामध्ये एक रोगी, ज्याला कुष्ठरोग झालेला होता, अतिशय वेदनेने तडफडत पडलेला त्या गुरु शिष्यांना दिसला. त्या रोग्याला पूर्ण अंगाला जखमा झालेल्या होत्या, कुष्ठरोगाने तो पीडित झालेला होता, बिघडत होता, त्याला असह्य अशा यातना होत होत्या. गुरूंनी काय केलं, त्याला उचलून आश्रमामध्ये आणलं. आश्रमामध्ये आणल्यानंतर त्या कुष्ठरोग्याची सेवा करण्यामध्ये गुरु मग्न झाले, की त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. पहिल्यांदा पाण्याने धुवून त्याच्या सगळ्या जखमा स्वच्छ करून घेतल्या. मग त्याच्यावर काय असेल ते आयुर्वेदिक औषधं, मलम वगैरे लावलं. आणि त्याच्या पुढे 3 वर्ष, बरं का, थोडे दिवस पण नाही, 3 वर्ष त्या कुष्ठरोग्याची गुरु सेवा करत होते. आता त्यांच्या 100 शिष्यांपैकी फक्त एकच शिष्य असा होता की जो गुरूंच्या सोबतीनं त्या कुष्ठरोग्याची सेवा करायचा. गुरु जे काही सांगतील, गुरूंच्या जवळ जायचा, विचारायचा, मी काय करू आज सेवा, मी कशा प्रकारे ह्या रुग्णाची सेवा करू शकतो, मी ह्याचं दुःख कमी होईल अशा प्रकारे काय करू शकतो, असं विचारायचा. आणि मग गुरुजी जे जे सांगतील ते तो शिष्य करायचा आणि बाकीचे सगळे शिष्य काय करायचे, नुसते बघायचे. 3 वर्ष पूर्ण झाली आणि तो कुष्ठरोगी पूर्ण बरा झाला. आणि पूर्ण बरा होऊन तो एक दिवशी सहजच कुणालाही काही न सांगता आश्रमातून निघून गेला. म्हणून काही कधी आला आणि कधी गेला काही कळालंच नाही. अशा प्रकारे तो निघून गेला. सगळ्या शिष्यांना खूप राग आला की अरे, आमच्या गुरुजींनी 3 वर्ष या रुग्णाची सेवा केली आणि हा माणूस कसला कृतज्ञ असेल, साधं गुरुजींचे आभार सुद्धा मानले नाहीत आणि असाच निघून गेला. आता बाकीच्या शिष्यांनी तर काही सेवा केलेली होती का? नाही, नुसतं बघायचं काम केलेलं होतं. पण यांच्या अपेक्षा फार मोठ्या, त्यांनी आभार मानायला पाहिजे होते, त्यांनी असा कृतज्ञपणा का केला, त्या विचारामध्ये ते घडून गेलेले होते. आणि साहजिकच ज्या शिष्याने सेवा केलेली होती त्या शिष्याच्या मनात सुद्धा शंकेची पाल चुकली की इथे काहीतरी दाल में कुछ काला है. त्याची एवढी सेवा केली आमच्या गुरुजींनी, पण त्यांनी साधे आभारही न मानता कसा काय निघून गेला. मग बाकीचे शिष्य त्याला म्हणायला लागले, अरे तू जा, तू सेवा केली ना त्या माणसाची, तुला हक्क आहे विचारायचा, तू विचार गुरुजींना की त्यांनी हे किती चुकीचं केलंय, आम्ही त्या माणसाला शोधून आणू का आणि त्याला काहीतरी शिक्षा किंवा त्याला काहीतरी उपदेशाचे डोस पाजू का. म्हणून तो गेला गुरुजींकडे आणि विचारला की गुरुजी, ही गोष्ट खूप खटकली, तुम्ही एवढी त्याची सेवा केली, तुम्ही त्याला 3 वर्ष एवढं राबून त्याला कुष्ठरोगातून मुक्त केलं, पण त्यांनी तुमचे साधे आभार सुद्धा मानले नाही आणि तो असाच निघून गेला. त्यावेळेस गुरुदेवांनी जे उत्तर दिलं ना ते अतिशय सुंदर आहे. ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे उत्तर. गुरुजी काय म्हणाले की अरे बाळा, तो कुष्ठरोगी मला ज्या दिवशी भेटला त्या दिवशी मला कळून चुकलं की ईश्वराने माझ्यापर्यंत त्याला आणून सोडलेला आहे. मी ईश्वराच्या मनात आहे की मी त्याची सेवा करावी, मी त्याला बरं करावं, म्हणून मी त्याची सेवा केलेली आहे. बरं, त्या बदल्यात मला कोणत्याही प्रकारच्या आभाराची, कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज जाणवत नाही, कारण मी जे कार्य करतोय ते मला भगवंताने सांगितले, ते मी माझ्या मनाने काय सुद्धा करत नाही, भगवंताच्या इच्छेप्रमाणे मी ते केलेलं आहे. आणि भगवंताची इच्छा असेल की त्या माणसाने न सांगता आभार मानता जावे, तर तो माणूस तसाच गेला तरी मला त्याच्यामध्ये काहीही वाईट वाटत नाही, कारण भगवंताची जशी इच्छा आहे. कदाचित ते भगवंताचंच रूप असेल, भगवंतानीच माझ्याकडून स्वतःची सेवा 3 वर्ष करून घेतली असेल, भगवंतांनी माझे आभार मानावेत अशी अपेक्षा मी ठेवणं ही किती चुकीची गोष्ट आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यावेळेस त्या शिष्याला पश्चाताप झाला आणि त्याला कळून चुकलं की आपण केवढी चुकीची अपेक्षा ठेवलेली आहे आणि आपले गुरुजी किती महान आहेत. आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं आहे की कोणता व्यक्ती श्रेष्ठ किंवा कोणता मनुष्य श्रेष्ठ, कोणता भक्त श्रेष्ठ,
तर जो इतरांना जे सांगतो ते स्वतः जर आचरण करत असेल तर ती व्यक्ती, तो गुरु, तो मनुष्य श्रेष्ठ आहे. तर त्याला त्याच्या गुरूंची श्रेष्ठता त्या ठिकाणी करून जाईल. गुळाचं उदाहरण आपण बघितलं ना. त्या महाराजांनी काय केलं, स्वतःला गुळ खायची सवय होती. ती गुळ खाण्याची सवय जोपर्यंत त्यांची सुटली नाही तोपर्यंत त्यांनी त्या मुलाला मार्गदर्शन केलं नाही की बाबा गुळ खाऊ नकोस, अति गुळ खाणं हे वाईट असतं, आरोग्याला चांगलं नसतं. म्हणजे आधी त्यांनी स्वतः केलं आणि मग दुसऱ्याला सांगितलं. ह्या कथेमध्ये 4 पात्र आहेत एकूण. प्रत्येक गुणाचं उदाहरण या कथेमध्ये दिलेलं आहे. तर मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याच्यामध्ये अपेक्षितच आहे की तामस, राजस आणि सात्विक हे 3 गुण असणार आहेत. बरोबर का? तर तमोगुण म्हणजे काय असतो? निद्रावस्थेचं प्रतीक आहे तमोगुण म्हणजे. निद्रावस्थेत कुठल्या प्रकारचं ज्ञान असतं का? नाही, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं. तो झोपलेला असतो, तो पूर्ण आळसावलेला असतो, सुस्त झालेला असतो. त्यामुळे तो इतर कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घेऊ शकत नाही. जरी त्याला कळत असेल तरी तो त्याच्यावर योग्य तो उपाय करून योग्य दिशेने चालू शकत नाही. अशा अवस्थेत असतो तो तमोगुणी मनुष्य असतो. आणि तो मनुष्य कृतज्ञ असतो. ज्याप्रमाणे कुष्ठरोग झालेला मनुष्य हा तमोगुणाचं प्रतीक आपण समजूया की ज्या माणसाने आपली एवढी सेवा केली, ज्या माणसाने आपल्याला आजारातून बरं केलं, त्याला आभार सुद्धा व्यक्त करायची इच्छा राहिली नाही. हे कारण की अज्ञानाचं प्रतीक आहे. तो सुस्तावलेला आहे, आळसावलेला आहे, तमोगुणी आहे. त्याच्या पुढे रजोगुण. तर रजोगुण म्हणजे काय? तर चंचलता, नुसतं धावत राहायचं बाकीच्या शिष्यांसारखं. बाकीच्या शिष्यांनी काय केलं? मदत कुठल्याही प्रकारची केली नाही, फक्त बघत राहिले, हो की नाही? आणि त्यांचं जे काही शिक्षण चालू असेल ते घेत राहिले. पण आपण काहीतरी स्वतःहून मदत करावी असं त्यांना काही वाटलं नाही. स्वतःच्या कामामध्ये ते मग्न राहिले किंवा इतर जे काही करतायत ते बघत राहिले. त्याच्याही पुढे जाऊन इतरांनी जे चांगलं केलंय त्यांना दिवसत राहिले. ए बाबा, तू जाऊन विचार गुरुजींना, तुझा हक्क आहे, तू विचार की असं का बरं. त्यांना अपेक्षा खूप असते. इतर लोकांपेक्षा यांनाच अपेक्षा खूप की आभार मानायला पाहिजे होते. म्हणजे कुठे ना कुठेतरी अहंकार शिल्लक असतो, ते रजोगुणी असतात. आता सत्वगुणी कोण? तर जो शिष्य ज्याने मदत केली तो सत्वगुणी शिष्य. तर सत्वगुणी म्हणजे काय? तर स्वतःच्या उन्नतीसाठी जो नेहमी तत्पर असतो, काही ना काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी जो नेहमी तत्पर असतो, तो सत्वगुण आहे. त्याला काहीतरी प्राप्त करायचंय चांगलं आयुष्यामध्ये, तो सात्विक मनुष्य असतो. हा जो शिष्य होता मदत करणारा तो सत्वगुणी शिष्य होता. पण कुठे ना कुठेतरी शेवटी अभिमान शिल्लक राहिलेला होता, अहंकार शिल्लक राहिलेला होता की माझ्या गुरुजींना त्यांनी आभार मानायला पाहिजे होते. आणि आभार मानले नाही म्हणून त्याला राग निर्माण झाला होता. म्हणजे विकारांपैकी एक विकार तिथे उत्पन्न झाला. पण ह्या सर्वांच्या पलीकडे जे गेले ते कोण होते? तर गुरुजी. जे सद्गुरू असतात ते असेच असतात. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या ते पलीकडे असतात. स्थित प्रज्ञ, कोणत्याही प्रकारचं सुख येवो किंवा दुःख येवो ते नेहमी कसे आहेत? तटस्थ आहेत. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मी सगळं करत आहे ही एकच भावना त्यांच्यामध्ये असते. मग त्यांना कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, कुणी मला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा नाही, कुणी वाईट म्हटलं तर त्याचं त्यांना दुःख सुद्धा होत नाही. अशा प्रकारचं कर्म करायचं आहे. मला ह्या कर्माच्या फळाचं शुभ कर्मफल मिळेल का अशुभ कर्मफल मिळेल ह्याचाही ते विचार करत नाहीत. असे ते सद्गुरुनाथ असतात आणि अशा सद्गुरूंसारखं आपल्याला व्हायचं आहे. मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात बघा. 18व्या श्लोकामध्ये ह्या सद्गुरूंसारखं आपल्याला व्हायचं आहे, त्या भगवंतासारखं आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे कसं व्हायचंय? समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु
समः संग विवर्जितः. खरं तर मला या श्लोकाचं निरूपण करण्यासाठी वेळ कमी आहे, पण मी आज हा संपवणार आहे, कारण परत लांबट लागत जाते ना, आणि मग ते संपता संपत नाही. अजून आपल्याला 2 श्लोक पुढच्या वेळेस बघायचे आणि आपण भक्तियोगावरचं चिंतन संपवणार आहोत पुढच्या गुरुवारी. मग आता समः शत्रूचे मित्रेच, सोप्पा आहे का? शत्रू आणि मित्राशी समान वागणूक ठेवायची आहे, एवढं स्थितप्रज्ञ व्हायचंय. त्या सद्गुरूंसारखं, त्या गुरुजींसारखं, की त्यांनी माझे आभार मानावेत म्हणून मी सेवा केलेलीच नाहीये, मी माझं कर्म आहे म्हणून सेवा केलेली आहे. माऊली इतकी सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला सांगतात. पहिला दृष्टांत त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे दिव्याचा. का घरीचिया उजियेरू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा, दीपू जैसा. आता बघा, घरच्या लोकांना जर आपण दिवा लावला असेल तर घरच्या लोकांना उजेड द्यावा, आणि जर का परका मनुष्य घरात आला घराच्या बाहेरचा तर अंधार द्यावा, असा द्वैत भाव दिव्याच्या ठिकाणी आहे का? नाही. घरातल्या 4 माणसांना सुद्धा तो दिवा तेवढाच उजेड देणार आहे, आणि ज्यावेळेस बाहेरचे अजून पाहुणे लोक येतील, परके लोक येतील, तेव्हा सुद्धा तो दिवा त्यांना उजेडच देणार आहे. अशा प्रकारे समभाव सर्वांच्या ठिकाणी यावा. जो खांडावया द्यावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्षू दे जैसा. दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे झाडाचं. ज्या माणसाने एखादं झाड लावलं, त्याला खत पाणी घातलं, त्याला मोठं केलं, त्या माणसाला जेवढी सावली एखादं झाड देतं तेवढीच सावली त्यांनी कुठल्या मनुष्याला दिलेली असती? जो माणूस त्या झाडावर कुऱ्हाडीचे गाव घालतो आणि त्या झाडाला तोडतो, त्याला काहीही तिथे द्वैतभाव नाही. ह्यानी मला काहीही करो, ह्यानी माझी लावणी करो नाहीतर खांडणी करो, मी त्यांना तेवढाच ममता, प्रेम, सावली देणार आहे, अशी त्या वृक्षामध्ये भावना असते. ना तरी इक्षुदंडू, पाडितया गोडू, गाडितया कडू, नोहेची देवी. इक्षुदंडू म्हणजे ऊस. आता ऊस ज्याने लावला आणि ऊस तोडून तो चरख्यामध्ये काढून घालून तो पिळून त्यातला रस काढला, बरोबर आहे. आपल्याला चरख्यात घातल्यावर आपल्याला किती यातना होतील ना, पण त्या ऊसाचं तसं आहे का? की मला चरख्यामध्ये ज्याने घातलं त्याला मी गोड रस देणार नाही, आणि ज्याने माझी लावणी केली त्याला फक्त मी गोड रस देणार, असा द्वैत भाव त्या ऊसाच्या ठिकाणी नाहीये. ज्याने मला लावणी केली त्याने मला मान दिला, ज्याने मला चरख्यामध्ये घातलं त्याने माझा अपमान केला, अशी कोणत्याही प्रकारची भावना तिथे त्या ऊसाच्या मनामध्ये येत नाही. अशी स्थिती मिळवणं खरं अवघड आहे, बरोबर आहे, खूप अवघड आहे, मान्य आहे. पण जर का आपण त्या दृष्टीनं वाटचाल केली तरच ती गोष्ट आपल्याला मिळू शकेल. नाहीतर काय, पृथ्वीवर अनेक जीवजंतू जगत आहेत, तसंच आपण जगतोय असा त्याचा अर्थ होईल. आपल्याला जर का संतान समान व्हायचं असेल, सद्गुरूं समान व्हायचं असेल आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जरा अवघड मार्गावरून आपल्याला जावं लागेल. पुढचं उदाहरण पण बघा किती सुंदर आहे. सुखदुःख जरी आली तरी स्थितप्रज्ञ कसं राहायचं आहे, तर माऊली सांगतात मेरू पर्वतासारखं. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुखदुःखा प्राप्ता मध्यस्थू जो. मेरू पर्वतावर जर दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून वारं आलं तर तो हलतो का? दक्षिणेकडून भरपूर वारं आलं म्हणून तो उत्तरेकडे झुकला, किंवा उत्तरेकडून भरपूर वारं आलं म्हणून तो दक्षिणेकडे झुकला, असं कधी होत नाही. तो कसा आहे? अचल आहे. त्याप्रमाणे आपली स्थिती त्या मध्यस्थ अशा मेरू पर्वतासाठी, की मध्ये आपण आहोत आणि डावीकडून सुख आलं म्हणून आपण उजवीकडे जायचं नाहीये, आणि उजवीकडून दुःख आलं म्हणून आपण डावीकडे जायचं नाहीये. म्हणजे काय? तर सुख आलं म्हणून हुरळून जायचं नाहीये, आणि दुःख आलं म्हणून अतिशय व्यथित सुद्धा होऊन जायचं नाही. अशी स्थिती प्राप्त जो करतो
तो भक्त भगवंताला प्रिय आहे. माधुर्ये चंद्रिका सरिसा राया रंका तैसा तो सकैका भूतान समूह. म्हणजे काय तर ज्याप्रमाणे चंद्राचं शीतल चांदण राजालाही आवडतं आणि रंकालाही आवडतं, गरीबालाही आवडतं, श्रीमंतालाही आवडतं, सगळ्यांना ते आवडतं ना. त्याप्रमाणे तो भक्त कसा असतो तर सगळ्यांना हवा हवासा असणारा असा असतो, म्हणून तो भगवंताला सुद्धा प्रिय आहे. ज्याप्रमाणे आगविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तयाचे तिन्ही लोक आकांक्षिती. पाणी हे सगळ्यांना पाहिजे, बरोबर. सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांना पशुपक्ष्यांना पाणी हे जीवन आहे. पाणी प्रत्येकाला हवं हवंसं वाटतं. त्याप्रमाणे ती व्यक्ती, तो भक्त, तो मनुष्य जो आहे तो सगळ्या जीवमात्रांना हवा हवासा वाटतो, आपलासा वाटतो, कधी नकोसा वाटत नाही. अशा प्रकारचाच भक्त भगवंताला अपेक्षित आहे. आणि तोच भक्त कसा आहे तर परमश्रेष्ठ आहे आणि तोच त्या भगवंताशी ऐक्य साधू शकतो, असं आपल्याला या 17व्या 18व्या श्लोकामधून भगवंतांनी सांगितलेलं आहे. आज झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी, श्री गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करते. जे काही चुकीचे शब्द तोंडून गेले असतील ते उदारंतकरणाने तुम्ही माफ करा. 2 मिनिट आपण ध्यानाला बसूया. हरि ओम.